यानंतर पुढची बातमी आहे मालवण पुतळा दुर्घटनेसंदर्भातली। या प्रकरणी वैभव नाईक यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। पुरावे घेऊन हजर राहण्यासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। मालवण पुतळा दुर्घटनेनंतर वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यात माहिती दिली होती आणि त्याच पत्रकार परिषदेच्या आधारावर वैभव नाईकांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। पुरावे घेऊन तपासात हजर राहावं आणि तपासात सहकार्य करावं असं या नोटीसीतून वैभव नाईक यांना सांगण्यात आलंय। दरम्यान यावर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। कोट्यवधी रुपयाचा टेंडर किंवा मंजूर झालेले असताना 20-25 लाख पुतळा बनवण्याच्या कामावर खर्च झाले असं समोर आहे, म्हणजे भ्रष्टाचार झाला। वैभव नाईक आमचे जे स्थानिक आमदार आहेत त्या भागातले, त्यांनी त्या संदर्भातल्या हा भ्रष्टाचाराचा पैसा कुठे वापरला गेला हे स्पष्ट केलं। आता ज्या न्यायालयानं किंवा ज्या न्यायसंस्थेनं आम्हाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात कोणती भूमिका घेणार, की त्यांना निर्दोष सोडणार? महाराजांचा पुतळा कोसळला आणि संशयाच्या कारणामुळे वैभव नाईकांना तिकडे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं, ही खरोखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे। ते नंतर जे काय होईल ते होईल, पण महाराजांचा पुतळा कोसळला आणि संशय म्हणून तुम्हाला पोलीस बोलवत आहेत। वैभव नाईक हे असं पाप कुठेच फेडू शकत नाही। संशय जरी का आला, असं काय झालं की तुमच्यावर संशय घ्यावा लागला, ही फार मोठी लाज वाटण्याची गोष्ट आहे। कदाचित आपल्याला येत नसेल लाज, कारण का आम्ही तुम्हाला अनेक प्रसंगामध्ये बघितलंय, लाज शरम तुमचा संबंध नाही, पण असं असताना देखील ज्या काही गोष्टी आहेत त्या बाहेर पडणारच। आणि आपण ह्या इतक्या मोठ्या विषयामध्ये तुमचं नाव येत आहे आमदार म्हणून, खरोखरच हे शर्मेने मान खाली जाण्यासारखी गोष्ट आहे। हे कधीही तुम्ही विसरू नका।